हिंदी वाले खाली करत पोलिसांना माहिती नसतं, यंत्रणेला माहिती नसतं, सरेंडर व्हायच्या आधी कार्यकर्ते आधी पोहोचतात. कम्युनिकेशन सुरू होतं का कार्यकर्ते लागलं पाहिजे याच्या मोका तर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मोक्याची घोषणा केलेली आहे. त्याच्यामुळे या केसमध्ये 302, 120 खंडणी आणि मोका हे सर्वच्या सर्व गुन्हे त्या ठिकाणी या सगळ्या आरोपींच्या वरती लागणार आहेत. हे मी नाही, राज्याच्या सर्वोच्च व्यक्तीने ही घोषणा केलेली आहे. त्याच्यामुळे मोका लावण्याचा प्रश्न जे काल येऊन मुख्यमंत्र्यांना भेटतात आणि आज आरोपी सरेंडर होतो. धनंजय मुंडे भेटल्यानंतर सरेंडर होतोय. हे तुम्ही धनंजय मुंडे साहेबांनाच विचारलेलं बरं राहील, मला न विचारलेलं बरं. तुमची काय चर्चा झाली आता देवेंद्रजींनी काय आश्वासन दिलं? मी आता काहीही चूक केलेली नाही. मी आता माननीय मुख्यमंत्र्यांकडे गेलो होतो. ते फक्त जे खाली आपल्या याच्यापुरते जामीनपुरते जे सरकारी वकील नेमलेले आहेत त्याच्यामध्ये एका शब्दाची त्रुटी आहे, ती त्रुटी दूर करावी अशा प्रकारची विनंती करायला मी त्यांच्याकडे गेलेलो. प्रतिमा स्वच्छ राहावी म्हणून धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा अशी तुमची थेट मागणी आहे का? कारण सरकारवरती आरोप होते, सरकारची प्रतिमा मलिन होते, राजीनामा द्यावा का नवीन वर्ष? त्यांचा राजीनामा घेण्याचा न घेण्याचा प्रश्न हा माननीय अजितदादा पवार साहेब यांचा कंप्लीट आहे. त्याच्यामुळे त्याच्यावरती मी फारसं काय बोलणार. सरकारची प्रतिमा मलिन होती, सरकारचं नाव खराब होतंय तर मी फार छोटा माणूस आहे. मी एका 2.25 तालुक्याचा आमदार आहे. मी या बाबीवर निर्णय करू शकत नाही. नाही, आधी मराठी होऊ द्या मग हिंदी में. मागणी केलेली आहे त्या संदर्भात तुम्ही बोलतात उज्ज्वल निकम. हो, उज्ज्वल निकम साहेब यांची सरकारी वकील म्हणून याच्यामध्ये नियुक्ती करावी असंही पत्र माझं आहे आणि मी त्याच गोष्टीसाठी इथं आलेलो आहे. आता साहेब मला आत्ता भेटणार नाहीत, उद्या सकाळची किंवा 10-11 वाजेपर्यंतची वेळ मिळेल. मी इंडोर्समेंट त्याच्यावरती घेईल आणि विनंती करणार आहे की केस चालवण्यासाठी माननीय उज्ज्वल निकम साहेब यांची सरकारी वकील म्हणून त्या ठिकाणी नियुक्ती करावी अशा प्रकारची विनंती मी करणार आहे. हे बघा, हे खोटा मी नाही त्यातली अमुक तमुक हे आरोपी म्हणतच असतो. ते आता सगळं काही उघड पोलीस आहेत, ते CID आहे, CIDचे IG साहेब ज्यांच्या अध्यक्षतेखाली ही SIT नेमलेली आहे, ते आता बघतील ना. ते काय छोटा मोठा अधिकारी थोडेच आहे, CIDच्या टॉप याच्यावरती आहे आणि साहेबांनी त्यांच्यावरती जबाबदारी सोपवलेली आहे. पण समाधानी आहात? हे बघा, ते शरण म्हणजे प्रॉपर्टी अटॅचची भीती. एक तर पोलीस घरादारापर्यंत गेलेले आहेत, त्यांच्या घरच्यांना उचलायला लागले चौकशीला, परत दुसऱ्या ठिकाणी उचलाउचली व्हायला लागली. मग शेवटी माणूस किती दिवस दम धरणार, म्हणून ते शरण आलेले आहेत. ते काय खुशीने वगैरे शरण आलेले नाहीत. हे बघा, पालकमंत्री हे ते विषय कृपया इथं काढू नका. संतोष देशमुख आणि त्याचा झालेला अमानवीय खून याच्यावरतीच प्रश्न विचारा. पालकमंत्री हे झंटा फंटा कार्यक्रम आहे, ते त्या सोडून फक्त पालकमंत्री पदाच्या बाबतीत मागणी मी ही केलेली आहे की विशेष बाब म्हणून आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी आमच्या जिल्ह्याचं पालकत्व स्वीकारावं, पालकमंत्रीपद स्वीकारावं. एक आव्हानात्मक म्हणून, नक्षलाईट डिस्ट्रिक्ट म्हणून त्यांनी यापूर्वी मला वाटतं गडचिरोलीचं पालकमंत्रीपद स्वीकारलं होतं. तसं आव्हानात्मक
म्हणजे हे जे आहेत ना, राख चोर, वाळू चोर, खडी चोर, मुरुम चोर, सगळे चोर जे आहेत हे सगळे एका लाईन मध्ये सरळ करायचे असतील तर त्याचं एकमेव उत्तर म्हणजे काय, तर देवेंद्र फडणवीस साहेब आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री व्हावे. 302चा गुन्हा अद्याप 302चा गुन्हा अद्याप 300 चार जण बोलल्यावर